ई-प्रशिक्षण.com या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी नेमकी कधीपासून सुरू झाली याबाबत बऱ्याचदा संभ्रम असतो. चला, अवघ्या 1 मिनिटात याचे नियम सोप्या भाषेत समजून घेऊया. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार खालीलपैकी जी घटना पहिली घडेल त्या तारखेपासून विभागीय चौकशी सुरू झाल्याचे मानले जाते. पहिली स्थिती: जर कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 8 अन्वये अधिकृत दोषारोपपत्र बजावले असेल तर ती तारीख. दुसरी स्थिती: जर कर्मचाऱ्याला सेवा काळात निलंबित केले असेल तर ती तारीख. महत्त्वाचा नियम: निलंबनाची तारीख किंवा दोषारोपपत्र दिल्याची तारीख यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपासून चौकशी सुरू मानली जाते. तिसरी स्थिती: जर कर्मचाऱ्याविरुद्ध कोर्टात न्यायालयीन कार्यवाही सुरू झाली असेल तर ज्या तारखेपासून ती कारवाई सुरू झाली त्या तारखेपासून विभागीय चौकशी सुरू आहे असे समजण्यात येते. अधिक माहितीसाठी ई-प्रशिक्षण.com या यूट्यूब चॅनलवरील तपशीलवार व्हिडिओ कृपया पाहावा. धन्यवाद.